तसं आज पण आम्ही एक पथनाट्य सादर करीत आहोत. पथनाट्याचं नाव असेल युथ ऑफ माय भारत, म्हणजेच भारताची पिढी. आम्ही या पथनाट्यात असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की 2 पार्ट आहेत या पथनाट्यामध्ये. पहिल्या पार्टमध्ये असं होईल की 1980चा काळ कसा होता आणि त्या काळात लहान मुलं आईवडिलांचं किती ऐकायचे, किती त्यांच्या गोष्टी ऐकायचे ते दाखवलं आहे. आणि नंतर 2025ची पिढी दाखवली आहे, म्हणजे अर्थात 2025चं युथ दाखवलं आहे की ते आपल्या आईवडिलांचं रिस्पेक्ट करते, पण तरी पण एवढ्या गोष्टी नाही ऐकत. काही गोष्टी हाताळून लावते, काही गोष्टी ऐकते तर ऐकते, नाही तर सोडून देते. म्हणजे इन शॉर्ट गावातली थोडी पद्धत जुन्या काळातली आणि शहरातली आताची जनरेशन ही काय चालू आहे आताच्या टायमाला हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही फक्त शांत चित्ताने बघावं. टीम हाऊस द जोश, हाय सर. हाऊस द जोश, हाय सर. गणपती बाप्पा हरी हरीच्या आरामात सागराला जाया, 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 सागराला या हो तुम्ही नाटकाला या, सागराला या हो तुम्ही नाटकाला या, मेवाल्या काकू तुम्ही नाटकाला या, मेवाल्या काकू तुम्ही नाटकाला या, बॅगवाले काका तुम्ही सागराला या, बॅगवाले काका तुम्ही सागराला या, हरी हरीच्या आरामात नाटकाला या, हरी हरीच्या आरामात सागराला या, हरी हरीच्या नमस्कार मंडळी, आम्ही सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आणि राष्ट्रीय सेवा योजना सादर करत आहोत. अहो गोपाळची आई, लेकरा उठली का नाही अजून? हो बघते. गोपाळ बाळा, आवर लवकर शाळेला नाही का जायचं? हो गाई आवडतो. अगं बाळ लता, हो बाबा. तेवढा फावडा आण बरं. हो आणते बाबा. हे घ्या बाबा. जा बाळा. अहो आवरलं का तुमचं? शेतात नाही का जायचं? तुमच्या उराकला का? हो. चला बिगी बिगी. चला चला. राम राम पाहुणे. राम राम. काय म्हणतो मग? काय नाही, तुमचं काय म्हणता? पीक पीक पेरलं का नाही शेतात? हो, ज्वारी पेरणी चालू आहे, पण आज नेमका सोमवार. आता आजचा पीक केला की उद्या पाबर घालायची परत. चालते चालते. ओ विकू पाटील, राम राम. राम राम जोडूया. काय म्हणताय? काय म्हणता काय म्हणता? आणि अहो आमच्या गोट्यावरती तुम्ही चालायची गाडी पाठवणार होता. अहो गाडी पाठवायची होती, पण गाडीचं वांगण संपलं. आता उद्या सकाळ भरून सांच्याला देतो की लावू. बर बर, तेवढं लवकर पाठवा. अहो माझी लय तारावळ उडती. नाही ना, उद्या सांच्याला देतो लावू ना. बर बर, चला. हा, चला, चला. काय करतोय? अरे पहिले तोडताय, तुला खायचं नाही? अरे मला म्हणजे केलं का? अरे वसंत शंकर काय करताय? अरे काय जमतंय, तुला खायचं का? अरे काय काय नाही खायचं, चला पटापट. आज काही इतिहासाचा विषय शिकवणार आहे. हो का रे? अरे चला ना लवकर. चला. अरे मग घरी काय हालता चालू आहे? एकदम ठीक. आजोबा काय म्हणताय? आजोबा बरे आहेत माझे. नमस्ते. नमस्ते मुलांनो. तर आज आपण शिकणार आहोत इतिहासातील महावीरांबद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंद आणि भगतसिंग यांची माहिती. तर मुलांनो, कोणाला काही माहित आहे का त्यांच्याबाबत? थांबा थांबा थांबा, एकेकाने सांगा. गोपाळ बाळा, तू
भगतसिंग हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अगदी छान, सुंदर. शंकर, तू सांग आता. बाई, स्वामी विवेकानंद हे भारताचे जागतिक प्रतिनिधी आणि महान तज्ञ होते. अगदी बरोबर, शंकर. अजून कोणाला काही माहित आहे? शंकर, आता माझी तू सांग. बाई, त्यांनी त्यांच्या काळात आणि कमी वयात देशभक्तीने ज्योत पेटवली. अगदी बरोबर. तर मुलांनो, तुम्हाला यावरून काय समजलं? बाई मी सांग वसंत. बाई, आम्ही भारताची तरुण पिढी आहोत आणि आम्ही आमच्या वयात वेळ वाया न घालता काहीतरी करून दाखवू, जेणेकरून मोठं होईल. ठीक आहे, अगदी बरोबर. उद्या अरे सावकाश पौष सांग. वैशाख एकादशी. अरे गोपाळ, गटारला घ्या. आणले आणले. काल साहेब चिडायचं ना. अरे हा तू. अरे मी ना हात चिडला होता. उद्या पौष वैशाख एकादशी निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये काकडा होत आहे. तरी सर्वांनी सकाळी काकड्यासाठी 5:30 वाजता मंदिरामध्ये हजर राहायचे. हळवायचा काकड्यासाठी सकाळी सर्वांनी 5 वाजता मंदिरामध्ये हजर राहायचे. लता बाळा, पाण्यात हो आणते आई. आई, मी आलो. ये बाळा, बस. हे घे आई पाणी. बाबा, पाणी. ताई मला पण. हो हो तर. जेवण झालं आहे, जेवायला घे. हो हो. हो बाबा आलो. मोठ्यांचा खेळ. अहो बघा, आपल्या बाळ किती गुणाचा आहे. सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. खरंच आपली लेट लय गुणाची आहे. ताई, तू जेवायला काय केलं? पिठलं आणि भाकरी. का ग तू तेच करते? छे, मी नाही जेवणार. तुला खायचं तर खा, नाही खाऊ नको. बाबा बघा ना. गप्पा चाला तुम्ही सांगताय कशा बाई. आणि दूध एवढं सोन्यासारखा झुणका भाकरीचा बेट आहे. खा केलं करा आता सुरू. बाळ गोपाळ, हो बाबा. आज शाळेत काय शिकवलं? आज बाईंनी इतिहासातील क्रांतिकारकांबद्दल शिकवलं. अरे वा, लय भार्या. तर मंडळी, आता आपण बघितलं 1980 ची पिढी. आता आपण बघूया 2025 चे युथ. अरे चेतन! चेतन! कुठे गेला हा? अरे चेतन! हा मदर, क्या बोलती तू? कॉलेजला नाही यायचं का? कॉलेजला जाऊन कोणाचं भलं झालंय? का कॉलेजला जा? ठीक आहे, नको कटकट करू, जातो. कटकट करते का मी? एक दिल्लीत घेऊन अशी जाशील बरोबर कॉलेजला. जातो गो. हा म्हणते की नाही तू? हा बोल ना चेतन. अरे कॉलेज. कॉलेज नाही यायचं तुला? हा, अरे मम्मीने सकाळी कटकट केली यार. काय यार, मम्मीचं कधीपासून ऐकायला लागला बाई. काय राव, आता जावं लागतंय. चल ठीक आहे, येतो मी. हा, ये लवकर. आलो. हे थांब थांब, मी मारतो. आगे जोरात मारो. मी मारतो. बसलं पाहिजे. शॉट पाहिजे, शॉट पाहिजे. काय करणार? अरे स्वराज, चल. काय करणार आहे? जा लग्न तिच्या मागं. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. बसा खाली. तर मुलांनो, आजचा टॉपिक आहे नवीन पिढी. तर आजकालच्या नवीन पिढीबद्दल तुमचा काय दृष्टिकोन? सर हा बोल. सर, आजकालच्या युथला टेक्नॉलॉजीची खूपच आवड आहे सर. जसं की आपण पाहतो मोबाईल, ॲप, इंटरनेट
या ब्राऊनचं आयुष्य सोपं झालंय सर. बरोबर आहे, पण तुला असं वाटत नाही का टेक्नॉलॉजीचा अतिवापर नुकसानकारक सुद्धा ठरू शकतो? सर, हा बोल. टेक्नॉलॉजीमुळे टाइम आणि स्टडी यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, पण याचा व्यवस्थित वापर केला तरी खूप फायदेशीर आहे. बरोबर आहे, आणि मला असेही वाटते की टेक्नॉलॉजीचा वापर मनोरंजनासाठी गरजे पुरताच करावा, परंतु अभ्यासासाठी जास्तीत जास्त करावा. तर मुलांनो, काही दिवसापूर्वी मी प्रोजेक्ट दिला होता. May I come in? हा, चला लवकर. तर कोणीतरी केलाय प्रोजेक्ट? आणा बरं. ए, जा बसा. जान बसा. जास्त नाही एवढे. चेतन! चेतन! आलो सर, आलो. तुला कळत नाही का मागासपासून मी बोलत होते? अहो सर, कशाला ओरडताय? बीपी हाय होईल तुमचा. प्रोजेक्ट नाही केला. काय? नाही केला. चल निघ माझ्या क्लासमधून. निघ म्हणतो ना. ए सर, हात बीत नको लावू. कळलं ना? हा, चल निघ माझ्या क्लासमध्ये तू पण. ए चला रे. हे चल तू पण. मी नाही येत. तुम्ही यांच्या नादाला लागू नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्या. हो सर. हा, ठीक आहे. आधी मॅडम, या ना सर. मॅडम कॉलेजमध्ये गुंडागिरी चालू आहे. चेतनांची गॅस एका मुलाला त्रास देत होते. हो मॅडम, चेतनला वागण्याची बोलण्याची काही चेष्टा उरलेली नाही. आता कालचा विषय घ्या. काल मी वर्गात प्रोजेक्ट सबमिशन करून घेत होतो. अख्ख्या वर्गासमोर तुम्हाला उलट उत्तर देत होता. त्याची दादागिरी आजकाल भरपूर वाढली आहे. बर सर, मी बघते त्याचं काय करायचं. तुम्ही त्या चेतनच्या पालकांना बोलवून घ्या. ठीक आहे मॅडम, मी आजच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. ठीक आहे, या तुम्ही. होय. सर उभं राहा. नाव काय तुझं? ओंकार, कुठला आला? गावावरून कुठला गाव? गावाला नाव नाही कुठलं? आहे ना काय नाव आहे? गोडीन. अच्छा. कुठे शिकतो? इथेच शाळेत नातून दाखव सर. नाहीत ना सर. जाऊन दाखव. ते पण तू काही येतं का? शिकायला आलोय ना. गेलेला रे. जरी सिगरेट पिऊन दाखव. नाही, मी पीत नाही. का? घरचे ओरडतील. पिऊन दाखव. घरचे ओरडतील म्हणजे. अरे पी म्हणतोय ना. काय ही पोरे. हर साल गंदा माल आता आहे. शेड आले. या. आपला माणूस खबर का पिऊन? मग काय खबर? अरे चेतन, तू जरा सावध राहा बरा. गाव काय विषय? अरे प्रिन्सिपल मॅडमनी तुझ्या आई वडिलांना फोन केलता. उद्या कॉलेजमध्ये त्यांना बोलून घेतलंय. काही होऊ शकतं बाबा. कसं आहे पिऊन शेठ? आपल्या घरी सगळं सॉल्ट आहे, त्यामुळं टेन्शन घ्यायची काही विषय नाहीये. कळलं ना? तुम्ही पण चिल राहा आणि मला पण चिल राहू द्या. ओके? एक जग मारली येता येऊन. बघितला का तुमचा मित्र? त्याला चांगला सांगाय आलोय. अहो पिऊन शेठ, सिगरेट घ्या का? अरे राव सिगरेट. अहो, घ्या थोडी. कर्माची फळं. मला शिकवतंय. चेतन ऐक, मोठा विषय होऊ शकतो. सुरक्षित केस पण होऊ शकतो. जरा विचार करून गोष्टी कर. ए, मित्र आहे, मित्र सारखं राहा. बाप पायाचा प्रयत्न करू. चल. अरे माझं की निघ मग चल. अरे, चल. सर, बोलावलं का त्या चेतनच्या पालकांना? हो मॅडम, मी केलाय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट घेतच असतील ते. ठीक आहे, ठीक आहे. मॅडम आज येऊ का? या ना. चेतनचे पालक? हो. 2 मिनिट. रमेश, हा मॅडम. जरा चेतनला घेऊन ये. काय झालं मॅडम? अहो, तुम्हाला माहितीये का तुमचा मुलगा कॉलेजमध्ये काय करतो ते? काय केलं मॅडम त्यांनी? अहो, विचारा. तो कॉलेजला लेक्चरला तरी बसतो का? तो शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी उलट बोलतो. बर, आमचे सर त्या दिवशी सांगत होते तो एका मुला आणि मुलीला विनाकारण त्रास देत होता. हे आमचे जाधव सर. चालू लेक्चर मध्ये त्यांनी हात उचलला. काय परिणाम होईल माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांवर? काय हेच वळण लावलंय का तुम्ही? अरे तुला ह्याच्यासाठी अहो. कॉलेजला पाठवतोय का मी? मारू नका.
अहो मॅडम, अशा मुलाला मारू नको तर काय करू? मी रक्ताचं पाणी करून याला शिकवतोय, रात्रंदिवस कष्ट करतोय, ह्याच्या कॉलेजची फी भरतोय, ह्याचा शिक्षणाचा सर्व खर्च करतोय, याला इथं पाठवतोय कॉलेजला, आणि ह्याची मदत आहे बघा, शिक्षकांवर हात उचलतोय. अहो मारू नका, मारल्याने काय होतं? हे बघ चेतन, हे बघ बाळा, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या आईबाबांची मान खाली जाते. पटतंय तुला हे? अरे बाळा, तुझं हे चुकीचं वागणं तुलाच भविष्यात उपयोगी नाही पडणार. हे बघा बाळांनो, तुम्ही भारताची युवा पिढी आहात. तुम्हीच जर असं वागलं तर कसं चालेल? हो मॅडम, कळतंय मला. मी पुन्हा असं नाही वागणार. ठीक आहे, असं छान बाळासारखं वाग. तर मंडळी बघितलं का, 1980 साली एका नवीन बदलाची सुरुवात झाली. त्या काळात तरुण पिढी आपले स्वप्न, उमेद, जिद्द उंचीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. त्या काळात तरुण पिढी आयुष्याकडे आत्मविश्वासाने पाहत होती. तर मंडळी, त्यानंतर आपण 2025 ची पिढी बघितली. ही पिढी टेक्नॉलॉजी मध्ये फार हुशार. सोशल मीडियाच्या माध्यमातून या पिढीने स्वतःला जगाशी कनेक्ट केलंय. पण काही मुले वाईट वळणालाही जात आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही भारताचे बदल घडवणारे शक्तिशाली योद्धे आहोत. धन्यवाद. तर मंडळी, आम्ही या पथनाट्याच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जसं एक शाळा शिकण्यासाठी मुलं कॉलेज सोडतात, घर सोडतात, कॉलेजला येतात, पण आई वडिलांना माहिती नसतं की ते त्यांच्या पाठीमागे काय काय करतायत. विश्वास असतो, पण काही गोष्टी फक्त विश्वासावरती नसतात. तर बा एवढंच आहे की अशा पथनाट्य आम्ही परत परत सादर करीत राहू. तर तुम्ही असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा. धन्यवाद. NSS, clap, go!